600 रुपये मग किती? अरे 300 रुपये. सोलापुरी तांदूळ आणलेला शेतातून. माझी मावशी इंग्लिश बोलायला लागली. आणि ह्या डेस्कीमध्ये डाळ शिजत आहे. दादू बनला की नाही आईस्क्रीम? आणि ओढणीवरची हात वाढलेली आहे. कढीपत्त्याची चटणी आहे. याच्यामध्ये थोडंसं खोबरं. 2-3 मिनिटाला मी बनतात. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत आता. आणि आज सकाळी मी टेरेसवरती गेलेली, व्यायाम केला, पक्षासाठी जल ठेवलं, तांदूळ ठेवलं, सूर्यनारायण दर्शन पण घेऊन आलेले आहे. आणि आजकाल मी सकाळीच लवकर जात असते टेरेसवरती. आणि आता इथे गॅसवरती मी लोणी कडवलेलं आहे, गरम आहे. त्याच्या अगोदर आता तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर हे लोणी या डब्यामध्ये सोडून ठेवते. विमानं बघा 2-3 मिनिटाला विमान जात होतं. आताच गेलं होतं विमानासाठी, मी थांबलेले बोलायचे, पुन्हा चाललं. 4थं विमान आहे. क्या आहे करे परेशान हो गए. 2-3 दिवस झाले सलग पाऊस आहे, तर कुंड्या थोड्याशा ओलसर दिसत आहेत. आता तूप शोधून ठेवते डब्यामध्ये. किती पिवळं तूप आहे फोंडोजी बोलत होते खूप लाल झालेले आहे, करपलेलं आहे. तसं वाटतंय नाही, तसं नाही झालेलं. नेहमीप्रमाणे पप्पा देवपूजा करत आहेत आणि आई स्वादिष्ट भोजन बनवत आहे. आणि आज आहे मटकी मोडाची. पनीर संध्याकाळी बनवते. नका. आणि आज जेवणामध्ये मी बनवले आहे मटकीची भाजी, मेथीची भाजी आणि चपाती. आणि ही खास स्पेशल चटणी आहे जी की काल रात्री मी बनवलेली. ही कढीपत्त्याची चटणी आहे. याच्यामध्ये थोडंसं खोबरं, नंतर जवस, थोडेसे तीळ, शेंगदाणे सगळं टाकलेलं आहे. आणि खूप खमंग वास येत आहे चटणीचा. अणं ब्रह्मा रसं विष्णू मुक्तारे भोजनादनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषं न लिप्यते. जय श्री कृष्ण. चटनी खा के बेटा बेटा. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि आत्ता दादू जेवण करायला बसलेला आहे. दादू कैसी बनी चटणी? मटकी मोडाची अच्छी. ठीक आहे, खा लो आराम से. आणि ह्या पाटीमध्ये काल दुपारी मी हळकुंड भिजायला ठेवलेले, छान फुगलेले आहेत बघा. आणि इथं थोडेसे सकाळी फोंडेचे चिरलेले आहेत हळकुंड. असे बारीक चिरावं लागतात तरच मिक्सरमध्ये चांगले वाटले जातील, नाहीतर मिक्सर खराब व्हायची भीती असते. आता बाकीचे हळकुंड मी आणि चिरंजीव चिरणार आहोत थोड्या वेळाने. दुपारचे 2 वाजले आहेत आत्ता. आणि आत्ता माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत. भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करायलाच मला 1 तास लागतो, असं तर काम आहे. आणि आत्ता माझा मना हळकुंड चिरत आहे. आज आमच्या तिघांची ड्युटी आहे हळकुंड चिरण्याची. आता माझं काम झालेलं आहे, मी हळकुंड चिरते आणि माझ्या नंतर दादू हळकुंड चिरते. हळद चिरता 2 तास झालेले आहेत आणि पाटीतली हळद हळूहळू कमी झालेली आहे आणि ओढणीवरची हळद वाढलेली आहे. आणि आता 3 वाजलेले आहेत आणि 3च्या नंतर बाहेरचं वातावरण पूर्ण बदलतं. आणि आता बाहेर आभाळ आलेलं आहे आणि वादळ सुटलेलं आहे. रोजचा कार्यक्रम आहे निसर्गाचा हा. काय चाललंय तुमच्या दोघांचं? अरे आंबा, अरे मित्राला दे ना बाळा, स्वतः एकटाच खातोय. ओमला पण दे. नाही देणार? अकेलाही खारा आहे. एकच आंबा आहे बघा. बाप रे बाप. ओम नाचणी सत्व खातो का? नाचणीचं सत्व पीठ. अरे खा ना. लोक म्हणते तू खाणार आहे ना? ठीक आहे, चला मी बनवलेलं आहे नाचणीचं सत्व. ते देते दादूला आणि मी पण घेते. दादू हे काय नाचणी सत्व. दादू आईस्क्रीम बनवत आहे आज. त्याने एवढा खर्च केलेला आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी. 500-600 रुपये काहीतरी. मग 500 रुपये मग किती? 300 रुपये. 300 रुपये. अच्छा काय पण सांगते. बरं. आणि याच्यामध्ये काय आहे? मँगो टाकलंय. मँगो आईस्क्रीम बनवणार आहे. अच्छा दादू बनला की नाही आईस्क्रीम? आइसक्रीम आता हे प्राइमरी स्टेज वर है। अच्छा देखो देखो ये देखो अभी ये लिक्विड स्टेज में, अभी इसको घट्ट करने का। अरे फक्त एवढंच आईस्क्रीम?
अरे उद्या 10 मेंबर खाणार आहेत बाळा आपले. मीच खाणार तू एकटाच खाणार आहे? मी एकट्यामध्ये 350 रुपये, त्यापेक्षा विकत आणलेले. पप्पानी पैसे दिले आणि तुला थोडेसे. काय हे असं असतं का बाळा? पाहुणे येणार आपल्याकडे, नाही त्यांना एक एक वाटी तर बारकी वाटी आलं पाहिजे ना. स्कूप देतो ते 70 रुपयाचा. बघा किती कष्ट केलं पोराने आज आईस्क्रीम बनवण्यासाठी. है ना दादू? खूप कष्ट केलं दादूने माझ्या. त्यापेक्षा विकत आणलेलं परवडलं आणि खाल्लेलं. असं असतं. हा ना, म्हणजे काय म्हणत होते नको सुना नाही लडकेने. संध्याकाळ झालेली आहे आणि आता एवढी भांडी धुवायची तुला. असं असतं. काय बनवून खायचं म्हणलं ना, साही हे कर लो काम अभी. आता वाजलेले आहे 6:30 आणि आईने एकदम जेवणाची तयारी करून ठेवलेली आहे, कारण की आमच्या घरी येणार आहे पाहुणे. माझी नानी येणार आहे आणि आई इथं देवपूजा पण करते. 2 in 1. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत आत्ता आणि मी आता स्वयंपाक करत आहे आणि आमच्या पाहुणे पण थोड्याच वेळात घरी येतील. आत्ता स्वयंपाकामध्ये मी बनवली आहे भेंडीची भाजी आणि आत्ता इथं मी पनीरची भाजी बनवत आहे आणि ह्या डेचकीमध्ये डाळ शिजत आहे. डाळ जवळ शिजत आलेली आहे, फक्त आता तडका द्यायचा राहिलेला आहे. हांजी, दादू आमच्या पाहुण्यांना घेऊन आलेला आहे. धन्यवाद. दादू मेट्रोनी स्वारगेटला गेलेला आणि स्वारगेटवरून मेट्रोनीच पाहुण्यांना घेऊन आलेला आहे. जी वेलकम, स्वागत है आपका. प्रतीक भाचा आलेला आहे. सावकाश सावकाश बाळा. पैलवान पैलवान बन गया बच्चा. कसेच बाळा तू? चांगलं आहे का? हातपाय धुवा. कशी आहेस तू? माझी माय. छान छान. प्रवास कसा झाला? एकदम मस्त. आजी चाललेले आहेत. फिरून झालं का आजी? पाहुण्याला घेऊन आला तुम्ही? किती वाजता चाललं? या या या. आमच्या मोठ्या बहिणी आलेल्या आहेत. कसा झाला प्रवास? हा बघा, मेट्रोमध्ये बसायला मिळालं ना. भाच्याने बसून आणलं तुम्हाला, मेट्रोमध्ये फिरून आणलं. मावशी कार आहे की आली. माझी मावशी पण आलेली आहे. कशी आहेस मावशी तू? कसा झाला प्रवास? छान झाला. चाल चाल बसा, हातपाय धुवा. अरे खाली बसली मावशी. हे घे, गरम होते ना. हे घे. कसा झाला प्रवास? माझी मावशी इंग्लिश बोलायला लागली. छान झालं. माझं श्रीकांत व्यवस्थित आणलं. नको म्हणून जायला म्हणलं, जा दादू घेऊन ये. प्रतीक येतोय. तसं वाटतंय ग. मावशी म्हणते मी बारीक झाले. नाही बारीक झाले. तू खूप दिवसातून बघते त्यामुळे तसं वाटतंय तुला. कशामुळे? तुम्हाला सुनायचं सुख आहे, आम्हाला नाही का? हा? ती स्वतःच घालून खात आहे. मग तरी काय. बैलगाडी आणली सागाची. हा आणलेत, गावावरून आणली आहे. बैल पण आणलेत. बैल तूच दिलेलेत. मला कशी पाहिजे ती? अशी खिलारी दिसते, टकवाज पाहिजे. टकटक आता कुठे मिळायची? काय बनवू? चहा कॉफी काय बनवू? काय पिलू नको, पाणी घेतलं. चहा कॉफी. जेवण करायचं ना आता? स्वयंपाक तयार आहे. ठीक आहे, खाएंगे खाना. मग राजा कसं वाटलं मेट्रोमध्ये? खूप छान वाटलं ना. मजा आली का मेट्रोमध्ये बसून? मग हा हा नकोच म्हणत होता. एक तर त्यानं भरपूर काम केलं. आज आईस्क्रीम बनवले. ठीक आहे बरं बहिणी, काय बनवू? चहा कॉफी काय बनवू? चहा कॉफी काय? दोन्ही नाही का बरं? बापरे बघा, आमचे पाहुणे चहा कॉफी काही घेत नाही. त्यांना डायरेक्ट जेवण लागतंय. स्वयंपाक झालेला आहे मला तसा. आता जेवायलाच वाटतंय सगळ्यांना. आले आले आहे वानोळ आणलेला शेतातून काढायला सुरुवात केलेली आहे मावशीने. आंबे बघा, हे आहेत मावशी झाडाचे आंबे. दारामध्ये झाड आहे. मला वाटतं केशर आहे ना ग? केशर आंबा आहे. आणि मावशी म्हणते खूप गोड आंबा आहे. मावशीने आंबे, भुईमुगाच्या शेंगा, पीठ, डाळ, काकडी काय 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 घेऊन आली. आणि आईने पण तिकडे बॅग भरून काय काय आणलेलं आहे.
यांची बॅग आली शेवग्या शेंगा. यांच्या वहिनींच्या दारात शेवग्या शेंगाचं झाड आहे. शेंगा आणल्या त्याने. शेतातला सगळा वानवळा आहे. ठेवा या पाटीतच ठेवा सगळं. आईने येसूर करून आणलेला आहे, मसाला करून आणलेला आहे आमच्यासाठी. एवढी भरणी सोलापुरी येसूर आहे ना. येसूर म्हणतात ना. तर काळं तिखट म्हणतात, येसूर म्हणतात, काय काय म्हणतात. तर एवढं सगळं घेऊन आलेली आहे. हां ठेवते आता. ते काय करते भरणे आहेत माझ्याकडे, भरून ठेवते. उद्या ठेवते निवांत आता. मनुडा पण आलेला आहे. चला आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. मावशी माझी वाढू लागत आहे. मना आणि त्याचे पप्पा बेडरूममध्ये बसणार आहेत जेवायला आज. ठीक आहे. आणि आम्ही इथं आता आम्ही पण जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.